पनवेलमध्ये दिलीप देसलेंच्या पार्थिवावर आता थोड्याच वेळामध्ये अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। या ठिकाणी त्यांचा पार्थिव काही वेळापूर्वीच दाखल झालेलं होतं आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। आपल्या पत्नीसह ते पहलगाममध्ये फिरायला गेलेले होते आणि याच दरम्यान या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला, ज्यामध्ये दिलीप देसले हे देखील मृत्युमुखी पडलेले होते। दरम्यान या ठिकाणी दादा भुसे त्यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी देखील पोहोचलेले आहेत आणि आता पनवेलमध्ये दिलीप देसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। तर तिथे मुंबई विमानतळावरून डोंबिवलीतले जे रहिवासी होते त्यांचं देखील पार्थिव घेऊन ॲम्ब्युलन्स आता निघालेले आहेत। ही दोन दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। दहशतवादी हल्ल्यामध्ये या सगळ्या पर्यटकांचा, या रहिवाशांचा इथल्या मुंबईतल्या मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्रातल्या काही पर्यटकांना या दहशतवाद्यांची गोळी घालून त्यांची हत्या केलेली आहे। दरम्यान या कुटुंबियांचा मोठा आक्रोश देखील पाहायला मिळतोय। शोकाकुळ वातावरण संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। डोंबिवलीमधली 3 सख्खे जे मावस भाऊ आहेत, या मावस भावांचा देखील या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला होता। तर तिथे पनवेलमध्ये देखील दिलीप देसले आपलं निवृत्त जीवन जगत असताना फिरण्यासाठी म्हणून पहलगाममध्ये गेलेले होते आणि याच दरम्यान दहशतवाद्यांनी जो हल्ला केला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।